उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेले आहेत। पार्थ पवार कथित जमीन घोटाळ्याच्या आरोपानंतर आता अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। या भेटीला आता महत्त्वाचं मानलं जात आहे। ही भेट महत्त्वाची मानली जाते। कथित जमीन घोटाळ्याच्या आरोपानंतर आता या ठिकाणी अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला अजित पवार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आता जोर धरू लागलेली आहे। पार्थ पवार यांच्यावर आता या जमीन घोटाळ्या प्रकरणी आरोप केला जातोय। अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेले आहेत। या भेटी दरम्यान आता काय चर्चा होते याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। पार्थ पवार कथित जमीन घोटाळ्याच्या आरोपानंतर आता ही भेट महत्त्वाची मानली जाते। अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। अजित पवार यांची राजीनाम्याची आता मागणी विरोधकांकडून जोर धरू लागलेली आहे। तर पार्थ पवार यांच्यावर आता आरोप होत आहेत। विरोधकांनी आता पार्थ पवार आणि अजित पवार यांच्यावर निशाणा साधलेला आहे। अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी आता जोर धरू लागली। पुण्यातील कथित जमीन घोटाळ्याच्या आरोपानंतर आता ही भेट महत्त्वाची मानली जाते। अजित पवार आता मुख्यमंत्र्यांशी काय चर्चा करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। मात्र आता या भेटीला महत्त्व प्राप्त झालंय। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्या सोबत जोडलेले आहे। चेतन, आपण पाहतोय या ठिकाणी पार्थ पवार कथित जमीन घोटाळ्याचं प्रकरण आरोप होत आहेत आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याची सुद्धा आता मागणी जोर धरू लागलेली आहे। आणि अशा या सर्व घडामोडी घडत असताना आता अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेल्यानंतर आता या भेटीला महत्त्व प्राप्त झालंय। निश्चितच नीलम, कारण पार्थ पवार यांच्या या कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणी आता गुन्हा दाखल करायची प्रक्रिया सुरू झालेली होती आणि मुख्यमंत्र्यांनी सक्त कारवाईचे निर्देश दिलेले होते। त्यानंतर आज एकंदरीत उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत ते वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत। काल अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितलेलं होतं, माझा या प्रकरणाशी कुठलाही संबंध नाही, मात्र नेमकं प्रकरण काय आहे त्याची माहिती घेऊनच मी सविस्तर प्रतिक्रिया व्यक्त करेन। आणि आज एकंदरीत या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी ते वर्षा निवासस्थानी पोहोचलेत। दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या या संदर्भात याआधीही नोंदणी महानिरीक्षकांनी एक समिती गठीत केलेली होती। उपनिरीक्षकांच्या अंतर्गत 5 सदस्यीय समिती होती जी या संपूर्ण प्रकरणाचा तपास करेल, ज्यामध्ये 5% स्टॅम्प ड्युटी जरी माफ करण्याचा अधिकार नोंदणी महानिरीक्षकांचा असला तरीही उरलेला 1% मेट्रो सेस असेल किंवा 1% स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर होता तो यामध्ये चुकवलेला आहे। त्याची किंमत जवळपास 6 कोटी रुपये इतकी होते। दुसरी महत्त्वाची गोष्ट जी मुख्यमंत्र्यांनी एक समिती नेमलेली आहे ती अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अंतर्गत काम करणार आहे, ती या प्रकरणाचा तपास करणार आहे। त्यामुळे अजित पवार जे स्वतः वित्तमंत्री आहेत, नेमका शासनाचा महसूल यामध्ये बुडाला आहे का, उद्योग विभाग असेल, महारवतनच्या जमिनीचा उल्लेख केला गेलेला आहे, महसूल विभाग आहेत, अशा वेगवेगळ्या विभागांअंतर्गत आता नेमका कुणी आपल्या कामाकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि पार्थ पवार यांचा थेट या प्रकरणाशी संबंध येतोय का याच्याही संदर्भात आज मुख्यमंत्र्यांशी अजित पवार चर्चा करतील। त्यामुळे यापुढील शासनाचं पाऊल या भेटीनंतर कशा प्रकारचं असेल याकडे आपलं लक्ष असेल। जी, किती वेळापासून या ठिकाणी आता या वर्षा निवासस्थानी अजित पवार आणि मुख्यमंत्र्यांची भेट होते, किती वेळापासून ही चर्चा होतीये? निश्चितपणे गेल्या 15 मिनिटांपूर्वीच अजित पवार आहेत ते वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत। आता साधारणतः 10-15 मिनिटांपासून ही चर्चा सुरू आहे। परिणामी आणखी किती वेळ मुख्यमंत्री खलबतं करतात ते पाहावं लागेल। दुसरीकडे दुपारी 12:30 वाजताची वेळ देण्यात आलेली होती। जी भारतीय टीम आत्ताच महिला विश्वचषक जिंकलेली आहे त्यातील जे महाराष्ट्रातील खेळाडू आहेत, महिला खेळाडू आहेत, त्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी या ठिकाणी येत आहेत। त्यांच्यासाठी पारितोषिकाची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेली होती। त्यामुळे या संदर्भात सुद्धा अजित पवार या खेळाडूंचं अभिनंदन करण्यासाठी थांबणार का याकडेही आपलं लक्ष असेल। जी नक्कीच, याचे अपडेट तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।